नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम श्री रेणुका माता देव्याय नमः. तर बघा ताईंनो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की नवरात्री म्हणजेच घटस्थापना 3 ऑक्टोबरपासून चालू होत आहे. बघा, आपण प्रतिपदेपासून ते दसऱ्यापर्यंत आपण नवरात्री पाळत असतो. नवरात्रीमध्ये आपण सगळे कुळाचार करतो. म्हणजे काय तर घट बसवणे, कलश स्थापना करणे, दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचणे, आरती करणे, जोगवा मागणे, अखंड दिवा लावणे, कुंकुमार्चन करणे, उपवास करणे, कन्याभोजन, ब्राह्मण भोजन इत्यादी आपण आपल्या रीतीभाती अनुसार आपल्या कुळाची जी परंपरा आहे त्यानुसार आपण करत असतो. मेन काय की आपल्या आई भगवतीची सेवा आणि उपवास करणं. तर आज आपण नवरात्रीचा उपवास कसा करावा, कोणी करावा, काय नियम आहेत किंवा नवरात्रीमध्ये काय करावे, काय करू नये, काय नियम आहेत, 9 दिवसांमध्ये काय कुळाचार करावा, कोणत्या चुका आपण टाळाव्यात हे आपण बघणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा होईल पण प्रत्येक माहिती ही खूप इम्पॉर्टंट आहे. ती तुम्ही बघा. अगदी साधे सोपे नियम आहेत. ते जर तुम्ही पाळले तर तुम्हाला 9 दिवसांमध्ये जेवढी काही तुम्ही सेवा कराल त्याचं फळ तुम्हाला 100% मिळणार. आता नवरात्रीचा उपवास का करावा? बघा, आपण साधना म्हणून किंवा सेवा म्हणून उपवास करतो. उपवास या शब्दाचा अर्थ काय आहे? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. तर आपल्या कुलदेवीच्या जवळ राहून आपण तिची 9 दिवस तन मन धन अर्पून सेवा करणे, ह्यालाच नवरात्रीचा उपवास, ह्याचा खरा अर्थ हाच आहे. बघा, उपवास केला की सगळं झालं असं अजिबात होत नाही. तुम्हाला उपवासासोबत तुम्हाला जेवढी जमेल, तुम्हाला जेवढा टाईम असेल त्या टाईममध्ये तुम्ही जेवढी जमेल तेवढी तुमच्या कुळदेवीची सेवा करा. आता कुळदेवी तुम्ही कशी ओळखायची ह्याचा व्हिडिओ उद्या येणार आहे. पण तुमची कुळदेवी कुठली आहे हे तुम्हाला माहिती असेल तर त्या देवीची सेवा ही नक्कीच झाली पाहिजे. तेव्हाच तो उपवास फलदायी ठरतो. आता उपवास कोणी करावा? नवरात्रीचा उपवास अगदी कोणीही पण करू शकतो. घरातील स्त्रिया, पुरुष मंडळी, मुलगी असेल किंवा मुलगाही करू शकतो. आता ताई, विधवा बायकांनी केला तर चालेल का? ताईंनो, तुम्ही मला सांगा, असं कुठं लिहिलेलं आहे का किंवा देवानी सांगितलेलं आहे का की पती जर हयात नसेल तर तुम्ही सेवा करायची नाही? तसं काहीही नाही. सगळे स्त्रिया, जर कोणीही स्त्रिया, भले मग ते लग्न झालेले असेना नसेना, पती हयात असेना नसेना, त्यांनी सेवा केली तर 100% चालते. अजिबात असं मनात काहीही आणायचं नाही. आपण देवीची सेवा करतोय. देवी असं कधीच सांगत नाही की तुम्ही हे करू नका. सो काही मनामध्ये न आणता बिनधास्त सेवा करा. प्रेग्नेंट स्त्रिया प्लीज उपवास करू नका. तुम्ही तुमची हेल्थ, तुमची बेबीची हेल्थ ही खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही 1 वर्ष उपवास स्किप करा आणि तुम्ही हा उपवास करू नका. आता ज्या लोकांना BP, शुगर, वर्टिगो, चक्कर येणं, लो BP, हाय BP, लो शुगर, हाय शुगर, काहीही हेल्थ प्रॉब्लेम असेल तर प्लीज तुम्ही उपवास करू नका. बघा, देव तेच सांगतो की तुमचं सगळं व्यवस्थित शरीर आणि तुमची हेल्थ व्यवस्थित ठेवून तुम्ही उपवास करा. आता उपवास कसा करावा, काय नियम आहेत, किती दिवस करावा? तर आता बघा, पहिली म्हणजे तुमच्या घराण्यात किंवा तुमच्या घरात काय चालीरीती आहेत ते पहिली बघा. सासूबाईंना विचारा, घरी मोठ्यांना विचारा. बघा, प्रत्येक घरात ना काही चालीरीती ह्या परंपरेनुसार चालत आलेल्या असतात. तर त्या आपण पहिली पाळल्या गेल्या पाहिजेल किंवा त्या आपण पहिली पाळायच्या आहेत. नंतर त्याच्यामध्ये आपण ॲडिशन करायचं आहे. आता बघा, उपवास कसं करतात तर कोणी उठता बसता उपवास करतात. म्हणजे काय तर घटस्थापनेच्या दिवशी करतात आणि नवमीच्या दिवशी ते सोडतात. तर काही जण प्रतिपदेला धरतात आणि ते सप्तमीपर्यंत उपवास करतात. काही जण अष्टमीला धरतात, नवमीपर्यंत करतात. काही जण अष्टमी धरून दसऱ्यापर्यंत म्हणजे दशमीपर्यंत करतात किंवा काही जण सप्तमी, अष्टमी आणि नवमी असं पण करतात. सो तुमच्या घराण्यात कशी पद्धत आहे तसं करा. तुम्हाला जसं झेपेल तसं
तसं करा. उपवासाच्या दिवशी आता काय खावे, तर तुम्ही बघा फळाहार घेऊ शकता. तुमच्याकडे जर भगर खिचडी जर खाल्ली जात असेल तर चालत असेल तर तुम्ही ते खाऊ शकता, किंवा ड्रायफ्रूट्स किंवा केळी, ॲपल, कुठलेही फळं, दही, ताक, दूध, कॉफी, चहा. जर तुम्ही एक वेळ जेवत असाल तर त्याच्यामध्ये भेंडीची भाजी, डांगराची भाजी हे तुम्ही घेऊ शकता. आता उपवास सुरू असताना काय नियम आपल्याला पाळायचे आहेत किंवा कुळाचार काय करायचे आहे ते बघूया. बघा, पहिली म्हणजे घरात शांत आणि प्रसन्न वातावरण आपल्याला ठेवायचं आहे. कारण असं म्हणतात की ह्या 9 दिवसांमध्ये देवी सूक्ष्म रूपात आपल्या घरी वास करत असते. घरात भांडणे, कटकटी, क्लेश, मारामारी, शिव्या घालून पाडून बोलणं, द्वेष करणं, इगो ॲटिट्यूड दाखवणं हे करू नका. घरात दररोज गोमूत्र घातलं गेलं पाहिजे. नॉनव्हेज, अंडी, दारू, सिगरेट हे कडकडीत वर्ज्य आहे. घरात अजिबात चालणार नाही. बघा, वर्षातनं एकदा नवरात्री येते आणि आपल्या कुळदेवी किंवा आपली कुळदेवी आपल्याला आयुष्यभर सांभाळत असते. मग 9 दिवस एवढं तर आपण नक्कीच पाळू शकतो ना. तर ह्याचबरोबर आपण ब्रह्मचर्य ही या 9 दिवसांमध्ये पाळलं गेलं पाहिजे. तसेच केस कापणे, नख कापणे किंवा दाढी करणे किंवा काही कपडे फाडणे किंवा असं अजिबात काही करू नका. तसंच घरातल्यांनी म्हणजे सगळ्यांनीच एकमेकांचा आदर ठेवून घरी वागणे. असं नाही की या फक्त 9 दिवसांमध्ये आपण आपल्या बायकांना काहीही बोलायचं नाही आणि 9 दिवसानंतर मग परत मारामारी, भांडणे, मग नंतर उठ-बस शिव्या घालणं. बघा, घरातली जर बाई किंवा स्त्री, जी कुलस्त्री असते, ती जर प्रसन्न नसेल तर तुम्ही कितीही देवीची सेवा करा, ती फळणार नाही. एवढं लक्षात ठेवा. बघा, छोटी मोठी भांडणं मान्य आहे, हे प्रत्येक घरी होत असतात, पण ते मोठ्या लेवलला जाऊ नये एवढंच फक्त बघा. आता नवरात्रीमध्ये कुळाचार कसा करायचा असतो ते आपण बघूया. आता बघा, काही लोकांमध्ये घट बसवतात, काही लोकांमध्ये घट बसवत नाही. आमच्यामध्ये पण घट बसवत नाही. तरीसुद्धा नवरात्रीच्या अगोदर तुम्ही घर स्वच्छ करायचं आहे, गोमूत्र आणून ठेवायचं आहे. 9 दिवस सकाळी उठून आंघोळ झाल्यावरती घरातल्या उंबऱ्यापासून पूर्ण घरभर 9 दिवस सकाळी गोमूत्र तुम्हाला शिंपडायचं आहे. त्याच्यानंतर देवघराची जागा किंवा खोली आपण स्वच्छ करून घ्यायची आहे. 9 दिवस आपल्याला दररोज हळदीचं लेपन करायचं आहे. छान रांगोळी घालून फुलं अर्पण करून बाहेर दिवा लावायचा आहे, स्वस्तिक काढायचं आहे दरवाजावर. हे दररोज 9 दिवस आपल्याला करायचं आहे. तसंच आपल्याला काळे कपडे घालायचे नाही आहेत. भले मग ते इनर्स का असे ना, पण आपल्याला काळे कपडे घालायचे नाही आहेत. आई भगवतीची सेवा करताना देवघरासमोर किंवा घटासमोर किंवा अखंड दिव्यासमोरच बसून आपण करायची आहे. आता नवरात्रीमध्ये मासिक पाळी आली तर किंवा पिरियड्स आले तर त्याचे काय नियम आहे ते आपण आता जाणून घेऊया. बघा, आता तुम्हाला मध्येच पिरियड्स आले तर घरातील माणसांकडून ज्या तुम्ही माळा चढवता किंवा काही घटाबद्दल काही जे सेवा करता त्या तुम्ही घरातल्या माणसांकडून किंवा शेजारी असतील किंवा तुमचे रिलेटिव्ह जर जवळ राहत असतील तर त्यांच्याकडून, तुम्ही नातेवाईकांच्याकडून करून घेऊ शकता. आता एवढीच तुम्हाला काळजी घ्यायची आहे की तुमची सावली त्या घटावर अखंड दिव्यावरती पडणार नाही. म्हणून देवाची खोलीच्या इथं तुम्ही जाऊ नका किंवा तेवढे नियम तरी पाळा. आता किंवा तुमचा हात लागणार नाही त्या देवाच्या साहित्याला, एवढी काळजी घ्या. आता तुम्हाला जोपर्यंत तुमचं ब्लिडिंग स्टॉप होत नाही तोपर्यंत तुम्हाला देवाकडे जायचं नाही आहे. बघा, बऱ्याच महिला म्हणतात की ताई आम्ही 4थ्या दिवसाची आंघोळ करून आम्ही देवाकडे जाऊ का, तर नाही. 1 ते 4 म्हणजे 4 दिवस आपण पूर्ण पाळायचे असतात. 5व्या दिवशी जेव्हा आपण डोक्यावरून आंघोळ करतो, गोमूत्र घेतो, त्या दिवशी जर तुमचं ब्लिडिंग स्टॉप झालेलं असेल पूर्णपणे तर तुम्ही देवाच्याकडे जाऊ शकता. नाही तर 5वा दिवस पाळून 6व्या दिवशी तुम्ही जाऊ शकता. तर पिरियड्समध्ये तुम्ही, आता आपल्याला वाटतं की आपल्याकडून काहीच सेवा होत नाही, तर पिरियड्समध्ये तुम्ही महालक्ष्मी अष्टकम किंवा नवार्णव मंत्र किंवा तुमच्या देवीचं कुठलंही स्तोत्र हे तुम्ही म्हणून, म्हणजे पिरियड्समध्ये 4 दिवस म्हणून तुम्ही सेवा करू शकता. तर बघा, असंच आपल्याला 9 दिवस हे नियम पाळायचे आहेत. असंच कुळाचार आपल्याला करायचं आहे किंवा पाळायचं आहे. आणि छान हे नवरात्रीचे जे 9 दिवस आहे ते आपल्याला अशाच रीतीने, बघा मला माहिती आहे तुम्हाला जॉब आहे, सगळं आहे, पण जेवढी तुम्हाला त्यामधून टाईम काढता येईल तेवढं टाईम काढून तुम्ही आपल्या कुळदेवीची सेवा ही नक्की करा. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.